नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे गुरुवार. तर गुरुवारच्या दिवशी आहे गुरुपुष्यामृत योग. तर या दिवशी आपण बऱ्याच सेवा वगैरे करतो की म्हणजे गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय, गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी आपण गुरुपुष्यामृत योग होतो. हा सर्व कार्य शुभ समजला जातो. या योगावर सुवर्ण खरेदी केली जाते. यामुळे काय होते की घरात भरभराट होते. आपल्या जीवनात यशाची प्राप्ती होण्यासाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम, जसे की आपण एखाद्या व्यापाराला सुरुवात करणे किंवा मग नवीन काम हाती घेणे किंवा बंद पडलेले काम सुरू करणे, असे केल्यास मग आपल्याला हमखास यश प्राप्ती होते. गुरुपुष्यामृत योग फार क्वचित बनतं. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो. गुरुवारी शुभ कामे करणे तसेच धार्मिक कार्य करणे शुभ असे मानले जाते. त्यामुळे मग आजच्या दिवशी आपल्याला ज्या पण काही सेवा करायची आहेत, जे पण काही उपाय करायचे आहेत, याचा आपल्याला फळ मिळतं. त्यामुळे मग आजच्या दिवशी आपल्याला हिरव्या वेलचीचा असा एक प्रभावी उपाय करायचा आहे. तो कोणता उपाय करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि याबद्दलची माहिती शेवटपर्यंत बघा. तर मग आपल्याला काय करायचं आहे, गुरुवार असतो, गुरुवारी आपण आवर्जून सेवा करतोच. स्वामींचा दिवस असतो, श्री गुरुदेव दत्त यांचा दिवस असतो, म्हणजेच की आपल्या गुरूंचा दिवस असतो. त्यामुळे आपण सकाळी उठल्या उठल्या एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि गंगाजल टाकायचे आहे. हळद माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना सगळ्यात प्रिय असते आणि हळद नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. त्यामुळं मग पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून ते पाणी आपण घराच्या बाहेर शिंपडलं पाहिजे, म्हणजेच की अंगणात. काय होतं की मग बाहेरची जी नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाते आणि मग वातावरण नेहमी सकारात्मक राहतं. आणि त्यानंतर मग काय करायचं आहे, आपल्याला उंबरठा लेपन करायचं आहे. उंबरठा लेपन करत असताना मग हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. मग गंगाजल टाकल्यानंतर उंबरठा लेपन करून घ्यायचं आहे. उंबरठा लेपन झाल्यानंतर मग आपल्याला दरवाजावरती एक स्वस्तिक काढायचं आहे. मग स्वस्तिक काढताना पण कुंकू घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पण थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. पाणी न टाकता फक्त गंगाजल टाकायचं आहे आणि मग कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याला थोड्याशा अक्षदा व्हायच्या आहेत. आणि मग त्यानंतर मग दरवाजावरती शुभ लाभ काढायचा आहे. म्हणजे काय होतं की स्वस्तिक काढल्यानंतर कोणत्या पण शुभ कार्यास म्हणजे शुभ कार्य घडते घरामध्ये. त्यामुळे मग स्वस्तिक काढायचे आहे आणि मग स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपल्याला आंब्याचं तोरण बनवायचं आहे. म्हणजेच की काय होतं, आंब्याच्या पानांचं तोरण बनवल्यामुळे की आंब्याच्या पानांच्या तोरणामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम करते. त्यामुळे मग आपल्याला या दिवशी आंब्याचं तोरण आवर्जून बनवायचं आहे. आणि मग आपण जे पण आंब्याचं तोरण बनवणार आहे ती पानं 11 पानं घ्यायची आहेत आणि मग ती सगळ्यात पहिल्याने ती पानं आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत आणि मग त्यानंतर पांढरी फुलं घ्यायची आहेत. आता तुम्हाला जे पण पांढरं फूल भेटेल ते घेऊ शकता. मग एक आंब्याचं पान आणि एक पांढरं फूल, अशा पद्धतीने तुम्हाला 11 पानांचं तोरण बनवायचं आहे. आणि मग ते तोरण तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचं आहे थोडा वेळ आणि त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. जे पण त्यामध्ये तुम्ही पांढरं फूल लावलं आहे त्या पांढऱ्या फुलाला हळदी कुंकू लावायचं आहे. आणि मग त्यानंतर थोडा वेळ देवघरामध्ये ठेवून झाल्यानंतर त्याची पूजा वगैरे करून मग तुम्ही ते पान दरवाजाला लावायचं आहे, म्हणजेच की तोरण दरवाजाला लावायचं आहे. त्यामुळे काय होतं की तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण लावल्यामुळं आंब्याच्या पानांमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम करते. म्हणजेच की तुमच्या घरात एखादी जर नकारात्मक ऊर्जा येत असेल तर ती त्या पानांमध्ये शोषून घेते आणि तुमच्या घरापर्यंत म्हणजे घराच्या आतमध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे मग आजच्या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण लावणं खूप महत्त्वाचे, म्हणजेच की खूप महत्त्वाचे मानले जाते आणि माता लक्ष्मीचाही आपल्या घरात सहवास राहतो. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या घरात मग किचनमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही किचन ओट्यावरती मग एक स्वस्तिक काढायचं आहे. आता स्वस्तिक काढत असताना कुंकू न घेता थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. आणि मग अशा पद्धतीने आपल्याला मग किचनवरती, म्हणजेच की शेगडी, जिथं तुमची गॅसची शेगडी असेल ती त्याच्यावरती तुम्हाला मग हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तिथे एक तुपाचा दिवा लावायचा आहे. तो दिवा लावून झाल्यानंतर मग शेगडीवरती पण तुम्हाला पूजा करायची आहे. हळदी कुंकू लावून थोड्याशा अक्षदा व्हायच्या आहेत, धूपदीप लावायचा आहे
मग यानंतर मग आपण ह्या दिवशी आपण माता लक्ष्मीची आपण सेवा करतो, पूजा करतो. कारण माता लक्ष्मीचा सहवास आपल्या घरात राहिला पाहिजे. यामुळे मग काय करायचं आहे, एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, त्यावरती लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. त्यानंतर लक्ष्मी माताची पण पूजा करायची आहे. आणि त्यानंतर मग तुम्हाला एक हिरवं वस्त्र घ्यायचं आहे आणि एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्याला मग हळदी कुंकू आणि थोडेसे तांदूळ व्हायचे आहेत. आणि मग ज्या ठिकाणी तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती घेणार आहात त्या ठिकाणी मग माता लक्ष्मीला तुम्ही फूल वगैरे व्हायचं आहे. आता त्या दिवशी तुम्हाला लाल फूल कोणतंही भेटलं तरी चालेल, गुलाब असो किंवा कमळ असो किंवा जास्वंदाचं फूल असू द्या, कोणतंही लाल फूल तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करा. म्हणजेच की माता लक्ष्मीला लाल फूल सगळ्यात प्रिय आहे म्हणून. आणि 2 विड्याची पानं घ्यायची आहेत आणि मग त्यानंतर तुम्हाला 2 लवंग घ्यायचे आहेत. 2 लवंग फूल असलेल्या लवंग घ्यायचे आहेत, कारण लवंग माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिय आहे. त्यामुळे 2 लवंग माता लक्ष्मीला पण आजच्या दिवशी तुम्ही अर्पण करू शकता. मग तुपाचा दिवा लावून झाल्यानंतर हळदी कुंकू व्हायचं आहे, दिव्याला फूल व्हायचं आहे आणि धूपदीप करून जे तुम्ही हिरव्या रंगाचं वस्त्र घेतलं आहे त्यावरती मग तुम्हाला 5 हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत. वेलची पण चांगल्या वेलची घ्यायच्या आहेत आणि त्यावरती मग त्या अगोदर थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि मग त्यानंतर मग हिरवी वेलची ठेवायची आहे आणि मग थोडंसं हळदी कुंकू व्हायचं आहे. आणि मग तुम्हाला त्यानंतर तुमच्या मनात जी पण काही इच्छा आहे, तुमच्या घरात इडापिडा असेल किंवा पैशाची अडचण असेल किंवा घरात नजरबाधा वगैरे असेल किंवा तुमच्या मुलाची प्रगती होत नसेल किंवा नोकरी असेल, कोणतीही अडचण असेल, ती मग तुम्हाला माता लक्ष्मी पुढे बोलायची आहे. आणि मग त्या हिरव्या वेलचीची एक अशी पोटली वगैरे बांधायची आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला ती वेलचीची जी पोटली बांधलेली आहे ती हातात घ्यायची आहे आणि तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे 108 वेळा. आता तुम्हाला हे म्हणणं जरी शक्य होत नसेल तर मग तुम्ही मोबाईलवर पण लावू शकता. आणि मग त्यानंतर ती जी पोटली आहे तर तुम्हाला रात्रभर त्या पूजेमध्येच ठेवायची आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही देवघराची म्हणजे देवांची पूजा करायला जाल त्यावेळेस तुम्हाला ती पोटली उचलून मग तुमची जी तिजोरी असेल त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहे. आणि मग ही जिथे तिजोरी असेल तिथं ठेवल्यानंतर आता तुमच्या घरातील एखादा व्यक्ती म्हणा किंवा तुमचा मुलगा म्हणा किंवा मुलगी म्हणा कुठे जर नोकरीसाठी जात असेल तर त्यावेळेस मग किंवा एखाद्या तुम्ही चांगल्या कार्यासाठी निघाला आहात तर त्यावेळेस मग त्यातली एक विलायची तुम्हाला म्हणजे जी कोण व्यक्ती जाणार असेल, ज्या काही व्यक्तीचं कार्य होत नसेल तर त्यासाठी जात असेल त्या कार्यासाठी, तर त्या व्यक्तीला मग ती एक विलायची खायला द्यायची आहे. तर मग हा उपाय कोण कोण करू शकतं, तर हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते. पण ज्या व्यक्तीची कोणतीही कामं होत नसेल तर त्या व्यक्तीनेच हा उपाय केला तरी चालेल. म्हणजेच की एखाद्या महिलांचं काम होत नसेल, अडथळे येत असतील तर मग महिलांनीच हा उपाय स्वतःसाठी करू शकतात. आणि जर पुरुषांचा असेल तर मग पुरुषांनी मग हा उपाय केला तरी हरकत नाही. फक्त एवढंच आहे की महिलांना मासिक धर्म असेल त्यावेळेस मग हा उपाय करता येणार नाही. आणि मग ज्यावेळेस सुतक जर असेल तुम्हाला तर मग सुतक असल्यानंतर पण हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.